कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। जन्म मरणाची विसरलो चिंता तू माझा अनंता माय बाप। होतील ते डोळा पाहेन भयानी भार निरसली। लिगाडाचे मूळ होती पंचभूते ज्यांचे त्या पुरते विभागिले। होतील ते डोळा पाहेन प्रकार भयानी भार निरसली। तुका म्हणे झाला प्रपंच पारिखा तू माझा अनंता माय बाप। होतील ते डोळा पाहेन प्रकार भयानी भार निरसली। महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम्। विधीन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं। मस्तक हे पाया विसरलो चिंता तू माझा अनंता माय बाप। होतील ते डोळा पाहेन प्रकार भय आणि भार निरसली। संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलाय। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून सिद्धावस्थेवरून स्वतःचा अनुभव व्यक्त करत आहे। सामान्य माणसाची एक जीवनाची अवस्था असते, हळूहळू अध्यात्माची साधना सुरू झाली की ते साधक जीवन असतं आणि जीवनात निवडलेली साधना ज्यावेळेला सिद्धीला जाते त्यावेळेला तिथे सिद्धावस्था प्राप्त होते। आपले हे सर्व पूज्य संत सिद्धावस्थेला प्राप्त झालेले आणि त्या अवस्थेवरून बोलताना तुकोबाराय म्हणतात की आता या अवस्थेप्रत आल्यानंतर एवढी साधना झाल्यानंतर मला जन्म मरणाची कोणतीही चिंता वाटत नाही, कारण देवा तुझ्या अस्तित्वाचा परिचय झालाय, साक्षात्कार झालाय, अनुभव मिळालाय। तू माझा अनंता मायबाप, सर्वस्व काही सुखदुःख निवारण करणारा तू आहे याची अनुभूती आलेली आहे।
आणि त्यामुळे आता उरलेलं जीवन जे आहे ते अत्यंत सहजतेनं आम्ही घालू आणि या प्रपंचाच्या घडामोडीचे साक्षी होऊ. आणि तो साक्षीभाव प्रगट करताना महाराज म्हणतात, होतील ते डोळा पाहेन प्रकार भय आणि भार निरसली. महाराज म्हणाले, या संसारामध्ये दुःखात लिप्त करणारा पंचमहाभूतांचं हे शरीरच आहे. देह हेच दुःखाचं कारण आहे. लिगाडाची मूळ होती पंचभूते, पण हे शरीर नाशवंत ध्यानात आलंय, पंचतत्वाचं आहे. मग ज्याचं त्याला जिवंतपणीच देऊन टाकलंय म्हणाले आम्ही मनाने, ज्याचे त्या पुरते विभागिले. मग आता मनानेच जर शरीराला मी माझं म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात, माझ्याजवळ दुःख येईल कशाला, भय येईल कशाला. आणि म्हणून सरते शेवटी तुकोबाराय म्हणतात की देवा, आता हा भौतिक प्रपंचच सहजपणे आमच्यापासून दूर झालाय, तो पारिखा झालेला आहे. तुका म्हणे झाला प्रपंच पारिखा, आम्हासी तू सखा पांडुरंग. देवा, आता हा प्रपंच सहजपणे बाजूला गेलाय आणि आमचा सखा जिवलग श्रद्धास्थान तू आहेस, असा आमच्या अंतःकरणाचा निर्धार. चारही चरणाचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्यासमोर मांडला. मोठे पाटील परिवार, किरतपूर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या परिवाराच्या पूजने मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी रतनबाई भगीरथ पाटील मोटे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सद्भावनेनं साजरं होतं आहे. या परिवारातील त्यांचे दीर श्री एकनाथ बाबूराव पाटील मोटे, श्री ज्ञानेश्वर बाबूराव पाटील मोटे, त्याचबरोबर त्यांच्या मुली सौ सुरेखाताई सयाराम पाटील कोळसे, गंगा भागीरथी संगीताताई चांगदेव पाटील निपुंगे, श्री बाळासाहेब भगीरथ पाटील मोटे आणि मातोश्रींचे सुपुत्र श्री नितीनराव भगीरथ पाटील मोटे, पुतणे गणेश हरिश्चंद्र पाटील मोटे, ननंद गंगा भागीरथी जिजाबाई काशीनाथ पाटील गायकवाड, नातू गौरव, श्लोक, शंतनू आणि संपूर्ण परिवार. या निमित्तानं आवर्जून उपस्थित झालेली महाराष्ट्रातील अत्यंत गुणवंत, नामवंत, आजच्या कीर्तनाला लाभलेली आपल्याला मंडळी, त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण आमचे अत्यंत परमस्नेही बंधुवत अशा स्वरूपाचं नातं आणि प्रेम ज्यांच्याशी आहे, अत्यंत चांगले मृदंगवादक म्हणून आणि मृदंगवादक घडविणारे म्हणून सुद्धा ज्यांचं कार्य उत्तम रीतीनं सुरू आहे असे विकासदादा बेलुकर हे उपस्थित झाले. टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन आपण करावं. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक या परिसराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि वारकरी संप्रदायाची उत्तम सेवा ते करत आहे. त्याचबरोबर दुसरे आपले स्नेही, आपल्या सर्वांचाच ज्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचा आपुलकीचा संबंध आहे आणि ज्यांच्या दोन्ही गायकांच्या आवाजाची जादू महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायावर आहे, असे संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज पवार, संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण संजय महाराज हजारे, अतिशय गुणवान गायक, अतिशय गोड गायक म्हणून सर्वांना सुपरिचित. आपल्या भागामध्ये सुद्धा त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे आणि सातत्यानं वेळोवेळी कार्यक्रमाला आपल्या भागामध्ये त्यांना आपण सगळेजण बोलावत असतो, तेही प्रेमानं येत असतात. त्यांचंही मी स्वागत करतो. आपल्या परिसरातील सन्माननीय सर्व गायनाचार्य मंडळी, संतोष महाराज थोरात असतील, रवी बापू शितोळे असतील, गोरखभाऊ पंचमेढे असतील, ज्यांनी मला या कार्यक्रमाविषयी मोठे पाटलांच्या वतीनं आग्रहपूर्वक हे निमंत्रण दिलं, असे या परिवाराचे पाहुणे, माझे गुरुबंधू स्नेही धनंजय पाटील गायकवाड आणि त्यांचा सगळा परिवार, आमचे गायकवाड महाराज आणि सगळी तरुण मंडळ, ज्येष्ठ भजनी मंडळ, बालगोपाळ, विद्यार्थी, हार्मोनियमची साथ देणारे, ज्यांच्या घराण्याला गेली 3-4 पिढ्यांची भजन, गायन, कथा, संकीर्तनाची परंपरा आणि तसा गंगागिरीजी महाराजांचा, नारायणगिरी महाराजांचा आशीर्वाद ज्या घराण्यावर आहे, असे आपले गोरक्ष महाराज, त्यांनाही धन्यवाद देतो. या बाजूने उभे असलेले माझे सगळे आदरणीय गुरुबंधू, भजनी मंडळी, विणेकरी, मोठे पाटील परिवारातीलच पण एकरुखे तालुका राहता या ठिकाणी राहणारं आपलं कुटुंब, आमचे सन्माननीय मोठे पाटील उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. समोर बसलेले माजी सभापती सन्मान्य अंकुशरावजी हिंगे पाटील, त्याचबरोबर सन्माननीय नवले पाटील असतील, खोपडीची सर्व ग्रामस्थ मंडळी, सन्मान्य विनायकराव गाढे पाटील, त्यांच्या गावची सर्व मंडळी आणि आपल्या पंचक्रोशीतल्या प्रत्येक गावचे सन्माननीय मंडळी, मोठ्या संख्येनं उपस्थित मोठे पाटील परिवाराचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, माता भगिनी,
विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि विशेष करून मगाशी ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं ते महाराष्ट्र दूध संघाचे अध्यक्ष, कोपरगाव तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील एक आदरणीय नेतृत्व सन्माननीय राजेशाबा परजणे पाटील, अर्थात गोदावरी नामदेवरावांना दूध संघाचे ते चेअरमनही आहेत, महाराष्ट्राच्या दूध संघाचेही चेअरमन आहेत महानंदचे, आणि आबा आवर्जून उपस्थित झाले. त्यांनी आदरांजली या ठिकाणी अर्पण केली. आमदार साहेब मगाशी बोरणारे साहेब येऊन गेले, बरीचशी मान्यवर मंडळी येऊन गेली. सर्वच जण आपण या मातोश्रींना आज ही आदरांजली अर्पण करतो आहे. कार्यक्रम आजचे भरपूर आहे आणि म्हणून या मान्यवरांना सुद्धा अनेक कार्यक्रमांना जाणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं निश्चितपणे त्यांनी परवानगी घेतलेली आहे. या मातोश्रींच्या बाबतीत आणि मोठे पाटील परिवाराच्या बाबतीत आपण सगळेजण जाणून आहोत. वैकुंठवासी भगीरथ पाटील मोठे यांचा हा परिवार, आणि भगीरथ पाटलांना त्या काळी मोठी साथ रतनबाई यांनी उत्तम रीतीनं दिली. त्यांचे इतर धीर, मुलगा, पुतणे आणि सगळा जो परिवार आहे, मुली, जावई, नातवंड, सुना, या सगळ्या परिवाराला वाढवण्याचं, घडवण्याचं उत्तम काम, संस्कार देण्याचं काम या परिवारानं केलं. वारकरी संप्रदायाविषयीची निष्ठा, एक आदर्श शेतकरी, अशा सर्वार्थानं हा परिवार आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. आणि विशेषत्वानं योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि आपले सर्वांचे श्रद्धेय ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांची सेवा प्राप्त असलेला आपला हा परिसर आहे. मोठे पाटील परिवाराला सुद्धा गुरुवर्य महाराजांची सेवा घडलेली आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्या घराघराला लाभलेत. तसे भगीरथ पाटील मोठे यांच्या घराला आणि त्यांचे सुपुत्र नितीनराव यांच्या परिवाराला सुद्धा हे आशीर्वाद निश्चितपणे लाभलेले आहे. आणि त्याच आशीर्वादातून, त्याच संस्कारातून आपल्या प्रत्येक गावागावातला परमार्थ आज सुरू आहे. गावागावामध्ये होणारी काकड आरती, गावागावात होणारा हरिपाठ, प्रत्येक गावी होणारे हरिनाम सप्ताह, पारायण सोहळे, हे सगळे केवळ आणि केवळ सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी दिलेले आपल्याला परमार्थाची शिकवण आहे. जसं आपल्याला आईवडिलाकडून शेतीवाडी हे धन मिळालं, तसं तुमचं आमचं भाग्य आहे की माऊली तुकोबारायांच्या द्वारा मिळालेलं परमार्थाचं धन ते आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि नारायणगिरीजी महाराजांनी केलं. आणि व्यवहारातलं धन येत राहतं, जात राहतं. व्यवहाराच्या धनानं प्राप्त झालेली मानमान्यता सुद्धा त्या धनाबरोबरच येते आणि जाते. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, दुष्काळे आटीले द्रव्य नेला मान. द्रव्य होतं म्हणून मान होता असं महाराजांना सांगायचंय. द्रव्य नेला, द्रव्य संपलं, मान संपला. म्हणून व्यावहारिक मान सन्मान हा भौतिक प्रपंचावर अवलंबून राहतो. पण आपल्या सर्वांजवळ बसलेले आपण जे आदरणीय स्त्री पुरुष, वयोवृद्ध मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, सर्वजण जे आहात, तुमच्या सर्वांजवळ जे सुस्वभावाचं धन आहे, सद्विचाराचं धन आहे, सत्कर्माचं धन आहे, पुण्यरूपी धन आहे, ज्ञानरूपी धन आहे, गुणरूपी धन आहे. मला असं वाटतं या धनानं जीवनात मिळणारं समाधान ते कधी संपत नाही, कारण त्या धनाची चोरी होत नाही. आपण एक गोड हिंदी भजन ऐकतो ना, पायो जी मैने राम रतन धन पायो, पायो जी मैने राम रतन धन पायो, चोरन लूटे खर्चन खूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु. आभार कोणाचे मानलेत? राम रतन परमेश्वर रूपी, परमार्थ रूपी धन आम्हाला मिळालं. पण हे अनमोल धन, वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु. सद्गुरु महाराज हे धन तुम्ही आम्हाला दिलंय, हे तुमच्या आमच्यावरती अनंत उपकार आहे. विठाला सन्माननीय वाणी साहेब, त्यांनाही धन्यवाद देतो. तेव्हा हा परिसर आपला या अर्थानं भाग्यवान आहे. खरं आपण जर पाहिलं विकासजी महाराज, तर पांडुरंगाची मोठी कृपा आहे महाराष्ट्रात. आपण प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, वेगवेगळ्या भागात गेलो की पांडुरंगाने वेगवेगळे संत महात्मे तिथे अवताराला पाठवलेलेच होते.
आणि महाराष्ट्रभर तुमच्यासारखी गुणवान मंडळी तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही फिरतात, तुम्ही पाहता. आपल्यापैकी मंडळींना काही माहिती जरूर असेल. असा एकही जिल्हा नाही, एक विभाग नाही महाराष्ट्राचा की जिथे संत मंडळी झाली नाही. मग तो मराठवाडा प्रांत असेल, विदर्भ असेल, खानदेश उत्तर महाराष्ट्र असेल, कोकणचा विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सीमावर्ती भाग महाराष्ट्राचा असेल किंवा सीमेच्या बाहेरचा भाग असेल. आता ही सगळी नामवंत मंडळी आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही यांना कार्यक्रमाला जावं लागतं. गुजरातमध्ये जावं लागतं, मध्य प्रदेशात जावं लागतं, इकडे आंध्र प्रदेश आणि नवीन झालेलं काय राज्य आपलं ते तेलंगणा. भरपूर सप्ताह असतात, भरपूर मराठी भाषिक वर्ग आहे. तिथल्याही वर्गाला काही ज्यांना मराठी भाषा कळते त्यांना आवड आहे आणि सप्ताह टळत नाही त्याही भागामध्ये. आमच्या सगळ्या मंडळींना सर्व दूर असं जावं लागतं. आणि योगायोग बघा, आता काल मी एक बातमी तुमच्यापैकी कुणी वाचली ऐकली असेल. पंढरपुरातून परवा दिंडी लंडनच्या दिशेनं निघाली, इंग्लंडच्या. तुम्ही ऐकली असेल, वाचली असेल कुणी. इंग्लंडमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होत आहे आणि त्यासाठीच्या चरण पादुका, त्याचं पूजन प्रत्यक्ष पांडुरंगाच्या चरणाजवळ केलं पंढरीला. आणि त्या पादुका भारतातून नेपाळ, नेपाळमधून चीन मार्गे, चीनमधून तुर्कस्तानमधून पुढचे सगळे, मग आखाती देश, त्यानंतर युरोपीय देश, जवळजवळ 17-18 देश, त्यापेक्षा काही जास्त देश असतील, एवढ्या देशांच्या मार्गे जमीन मार्गानं ती पालखी जाणार आहे. वाहनातून, विमानातून न्यायची नाही असा त्या मंडळींचा अट्टहास होता. मला कालच श्राद्धाच्या एका कीर्तनाला त्या मंडळातला मुलगा भेटला. काल डांगे सरांचं वर्ष श्राद्ध होतं, राहत्याला प्रीती सुधाजी स्कूल. त्यांचा एक पुतण्या इंग्लंडमध्ये राहतो. त्यानं सांगितलं मी त्या मंडळाचाच विश्वस्त आहे, सदस्य. आणि मग ती सगळी माहिती तो काल सांगत होता. हे कशा रीतीने त्याचं आयोजन झालं आहे. त्या पालखी ज्या देशांमधून जायच्या त्या देशांच्या परवानगी आपल्या देशाच्या विदेश मंत्रालयाच्या मार्फत आम्ही कशा त्या मिळवल्या. आम्हाला सरकारने सहकार्य केलं, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार. तदनंतर तिथे आता जे महाराष्ट्रीयन लोक आहे आणि इतर काही दानशूर आहे, त्यांचे एक व्यापक मंडळ तयार केलंय आणि अतिशय भव्य मंदिर, युरोपातलं पहिलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर उभं राहत आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचा विचार हा फक्त आता मराठी भाषिकांपुरता, महाराष्ट्रापुरता, भारतापुरता नाही आहे. आमच्या संतांनी मांडलेले विचार हे वैश्विकच होते, ते विश्वापर्यंत, जगापर्यंत हळूहळू आता पोहोचत आहेत. ज्ञानोबा म्हणतात हे विश्वची माझे घर. याच्यापेक्षा वैश्विक विचार काय असू शकतो. ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. अवघाची संसार सुखाचा करीन. सगळ्या ब्रह्मांडाला नेहमी ध्यानात ठेवून संत महात्मे बोलतात. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात की विष्णुमय जग, आमचा देव हा भारतापुरता नाही, महाराष्ट्रापुरता नाही, तो या जगात व्यापलेला आहे. आणि फार गोड पद्धतीनं महाराजांनी ते सांगितलंय. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंग, भेदाभेद भ्रम अमंग, भेदाभेद भ्रम अमंग. विष्णुमय जग,
वाजवणारे गोड, वाजवणारे गोड, मंडप सुंदर आहे, साऊंड व्यवस्था सुद्धा फार गोड आहे. आणखी गोड तासभर ते लावतील. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं सांगा. म्हणजे काही जुळलं तर जुळलं, आणखीन चांगलं एकदा. नारद मुनी साऊंड सिस्टीम जी आहे, वैजापूर तालुका नादी, आणि अतिशय सुंदर रीतीनं त्यांचं काम सुरू आहे. आपल्याला हे काम करत असताना सगळ्यांना एका सहाय्य करू, नाही का? विठाला विठाला विश्वव्यापी विचार आहे. या विचाराला जातीचं, धर्माचं, पंथाचं, प्रांताचं, भाषेचं कोणतंच बंधन नाही, परिस्थितीचं बंधन नाही. आणि म्हणून या वारकरी संप्रदायानं सर्व विविध मतप्रवाहाच्या लोकांना सामावून घेतलं, सर्व स्तरातील जनतेला सामावून घेतलं. हा असा एक विशेष वैशिष्ट्यपूर्ण संप्रदाय. आणि या संप्रदायातील संत महात्मे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज हे या संप्रदायाच्या सेवेनं साधना करत करत सिद्धावस्थेला पोहोचले. तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी नेहमीच प्रत्येक क्षेत्रात आदर्श हे श्रेष्ठ आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि श्रेष्ठ लोकांचे आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे. आदर्श चुकता कामा नाही, म्हणजे आपली वाटचाल चुकत नाही. नाही तर आपले आदर्श जर चुकले, शेतकऱ्यानं जो उत्तम शेती करतो एखादा गावातील आपल्या भावकीतला गावकीतला, त्याचा आदर्श घ्यावा, त्याचं मार्गदर्शन घ्यावं, त्याची संगती करावी, दोन शब्द बोलावं, विचारपूस करावी, त्यात कमीपणा मानू नये. आपल्याकडे लोक नुसते दुरून जळतात. काय होईल त्यात, त्यानं जळून जळून काय होईल, त्याची प्रगती होत राहील, तुम्ही जळत राहा. विठाला विठाला. गुणवान माणसावर, ज्ञानवान माणसावर, कर्तबगार माणसावर नुसतं जळू नका. अर्थात आपल्यासारखी सज्जन माणसं तसं करत नाही. पण काही लोकांचा स्वभाव असतो की इतरांकडून काही सद्गुण घेण्यापेक्षा त्याची अवमानना करण्यामध्ये ते धन्यता मानतात. आणि अशा काही होत नाही. म्हणून आदर्श चांगल्यांचे घ्यावे. चांगली शेती करतोय त्याची संगत करावी, त्याला दोन शब्द विचारावे. चांगला व्यवसाय आपल्या शेतकऱ्याच्या एखाद्या मुलानं उभा केला असेल आणि उत्तम रीतीनं व्यवसायात त्यानं नाव कमावलं असेल, दोन पैसे कमावले असतील, तर तरुण मुलांनी अशा एखाद्या व्यावसायिक मित्राला मार्गदर्शन विचारावं की बाबा आम्हाला सुद्धा शेतीला जोडधंदा चालू करायचा आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रात, कीर्तनाच्या क्षेत्रात सुद्धा आपल्या समोर संत मंडळी आहे. नामदेवरायांनी हे कीर्तन सुरू केलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. वारकरी संप्रदायाचे प्रथम कीर्तनकार संत नामदेवराय, ज्यांनी सांगितलं नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. उद्दिष्ट स्पष्ट केलं. कीर्तन कशासाठी आहे तर आनंद घेण्यासाठी, आणि म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी. आणि प्रबोधन करण्यासाठी ज्ञानदीप लावू जगी. भक्तीचा आनंद घ्यायचा आहे आणि संतांचे विचार समाजाला देत राहायचे. आणि ती परंपरा पुढे संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत चोखामेळा मजुरी करणारे संत होते. या वारकरी संप्रदायाचं काय थोरपणे पहा. पण या महात्म्याने सुद्धा इतकं गोड मार्गदर्शन करून ठेवलं. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. असं सांगणारे संत चोखामेळा. किंवा भगवान पांडुरंगाच्या भक्तीची गुढी कशी उभारावी हे सांगणारे संत चोखोबार आहे. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरी, वाट ही चालावी पंढरी.
टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. म्हणून संत एकनाथ महाराज, जनाई मुक्ताई निवृत्तीनाथ महाराज, संत जगद्गुरु तुकाराम महाराज निळोबाराय आणि तदनंतरच्या काळामध्ये सद्गुरु गंगागिरीजी महाराजांसारखे अनेक थोर संत या भूतलावर अवतीर्ण झाले आणि ज्यांनी माऊलींचा तुकोबारायांचा वारकरी संप्रदायाचा विचार हा गावागावापर्यंत पोचवण्यासाठी दिंड्यांच्या परंपरा, हरिनाम सप्ताहाच्या परंपरा त्या उभ्या केल्या. हे फार महत्त्वाचं आहे बरं. म्हणजे स्वयंपाक जसा घरातल्या आईनं, आजीनं, घरातल्या माता भगिनींनी करावा, तो वाढण्याचं काम घरातल्या तरुण मुलांनी, मुलींनी करावं आणि उत्तम प्रकारे पाहुण्यांना जेव घालावं, हे जसं आहे ना, तसं संत वाङ्मय हे शिजवलेला स्वयंपाक आहे. ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, सकल संतांचे अभंग. पण हे वाटण्याचं काम कुणी केलं तर तुकोबारायांच्या नंतर जेवढे संत या महाराष्ट्रात झाले, मग ते देहूकरांच्या परंपरेतले असतील, वास्करांच्या परंपरेतले असतील, गंगागिरीजी महाराजांसारखे किंवा गंगागिरीजी महाराजांच्या काळात पाटील बाबा जोपुळकरांसारखे महाराजांच्या भागात, या दोन संतांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध लावलेला आहे. विठाला विठाला तुकोबाराय जसं म्हणतात, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या परंपरेतील एक थोर संत आणि ज्यांचं भाग्य असं तुकोबारायांचं की त्यांना परमार्थ हा कुठून बाहेरून आणावा लागला नाही. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आपण सुद्धा बसलेल्या सगळ्याच मंडळींनी स्वतःला भाग्यवान समजायचं बरं. जर आपल्या घरामध्ये आजी आजोबा, आई वडील, चुलते काके, मामा मावशी, आत्या कोणामुळे तरी पारमार्थिक संस्कार आपल्याला लाभलेला असेल आणि तो लाभलेलाच आहे प्रत्येकाला वाडवडिलांकडून, तर आपल्याला हे मोठं धन मिळालं आपल्या घर कुटुंबाकडून. वडिलांनी जमीन जुमला दिली, द्यावीच लागते, पुढच्या पिढीला मिळतात. पण वाडवडिलांकडून, आई वडिलांकडून मिळालेला अन्नदानाचा वारसा, सेवेचा वारसा, वारीला जाणं, पारायणाला बसणं, संत सेवा करणं, गोरगरिबांची सेवा करणं, आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं, हे जे काही आपल्याला मिळालेलं धन असतं, तुकोबारांना याविषयी फार स्वाभिमान आहे. म्हणजे महाराज इतके मोठे जमीनदार होते, पुणे परगण्यातले सर्वात मोठे दुकानदार, सर्वात मोठे जमीनदार, सर्वात मोठे सावकार आणि तितकेच मोठं वारकरी घराणं विश्वंभर बाबापासून. म्हणजे अजूनही पुणे जिल्ह्यात आणि पंढरी आळंदीत आमची वाडवडील संत मंडळी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पुढे श्रीमंत शब्द लावल्याशिवाय बोलत नाही. जुने बरीच कीर्तनकार ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात. त्या श्रीमंत शब्दाला अर्थ आहे, पूर्वी श्रीमंत ही पदवी होती बरं पूर्वीच्या काळी. श्रीमंत नंतर आपण तो वाक्प्रचारात शब्द घेतला, ज्याच्याकडे पैसा अडका आपण श्रीमंत म्हणतो. पण तुकोबाराय जमीन जुमल्यानं, उद्योग व्यवसायानं श्रीमंत तर होतेच, पण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. ज्यांच्याकडे ज्ञान हे धन होतं, महाराजांना आणखी अभिमान होता, त्यांच्या घरात टाळ पखवाज होता. इथं बसलेले बरेच माझे वारकरी गुरुबंधू आहेत, त्यांच्या घरात टाळ पखवाज आहे, पेटी आहे, विना आहे. श्रीमंत आहात तुम्ही. तुमच्या घरात जर ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, टाळ आहे, पखवाज आहे, ही श्रीमंती आहे. कारण तुकोबाराय म्हणतात, आम्हा विठ्ठल जीवन जीवन
धन. खरं म्हणजे संतांनी धनाची व्याख्या किती व्यापक केलेली आहे. आणि ही व्यापक व्याख्या जर का नीटपणे विचारपूर्वक आपण समजून घेतली तर आपल्यातलं कुणीच गरीब नाही आहे, सगळे श्रीमंत आहे. कारण आपण धनाची व्याख्या फक्त पैसा, अडका, जमीन, जुमला, वस्तू, पदार्थ, भौतिक गोष्टीशी निगडीत आपण ती ठेवली. पण विचार हे धन आहे, संस्कार हे धन आहे, स्वभाव हे धन आहे, परंपरा चांगली लाभणं हे धन आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, चांगली प्रकृती आणि घरातली चांगली संतती हे सुद्धा धन आहे, फार मोठं धन आहे. ज्याची प्रकृती उत्तम आहे, ज्याची संतती उत्तम आहे, मला सांगा तो काय गरीब माणूस आहे? श्रीरामपूर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, कारखान्याचे अर्थात अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय काळे पाटील, बाबासाहेब पाटील काळे हे आवर्जून उपस्थित झाले. बरीच पाहुणे मंडळी आहे. खरं तर प्रत्येक आलेली व्यक्ती ही नामवंत आहे, प्रमुख आहे, आदरणीय मंडळी आपण आहात. आणि मी आपल्याला हेच सांगतोय की आपल्या सगळ्यांना लाभलेला वारसा हा फार मोठा आहे. तुकोबारायांना त्याचा अभिमान फार मोठा होता. महाराजांनी हे परमार्थ रूपी धन जतन केलं मायबाप हो. एक जण मला भेटला, म्हणला महाराज मी सुद्धा जतन केलंय. म्हटलं कसं काय केलं? म्हणे वडिलाच्या हातची ज्ञानेश्वरी आहे आमच्या घरी अजून तशीच आहे. म्हणलं आण बघू. या कारले पाटील, खुपटी, तालुका नेवासा, बसा. अर्धे पाहुणे तर ओळखीचेच आहेत आमच्या सगळे. बऱ्याच जणांचा मी उल्लेख करू शकलो नाही कारण वेळ वाढत जातोय, परंतु सगळे परिचयाचे, कोणी असं नाही आहे की परिचित नाही. म्हणजे आपल्या या कुटुंबाचा नाते संबंध आणि सगळा चांगल्या परिवारांमध्ये, वारकरी, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या परिवारांशीच आहे. आणि त्यामुळे धनुभाऊने आम्हाला फोन केला, म्हटलं वारकऱ्याचाच कार्यक्रम आहे काय? आणि मला वाटतं मागच्या वेळी आलो तेव्हा एकदा येऊनही गेलो होतो, इथे भेट देऊन गेलो होतो. मुद्दा असा आहे, त्या माणसानं सांगितलं महाराज संतांनी जसा परमार्थ जतन केला आम्ही सुद्धा केला. ज्ञानेश्वरी म्हणे वडिलाच्या हातची. आण बरं म्हटलं. आणली तर पाहिली ते गाठण सुटना लवकर त्या कापडाची. मी म्हटलं वडिलाला जाऊन 10-12 वर्ष झाले का रे? म्हणे हो हो झाले झाले. महाराज तुम्हाला कसं काय कळलं? मला गाठणीहून कळलं दादा. या कापडाला मारलेली गाठ जी आहे ना त्याच्याहून मला कळलं. म्हणलं आम्ही फिरणारी माणसं आहोत, आम्हाला सगळं कळतं न सांगता. त्याला काय अंतर्ज्ञान वगैरे लागत नाही, त्याला थोडंसं सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज लागतं फक्त समजून घ्यायला. विठाला म्हणलं बरोबर आहे. मग तू चांगला जतन केला म्हणलं तू परमार्थ. जतन इतका केला का बापाच्या हातची ज्ञानेश्वरी सोडली सुद्धा नाही त्याने. असं जतन नाही करायचं बरं. आमच्या घरात भजन होत राहिलं पाहिजे, आमच्या जीवनात सेवा घडत राहिली पाहिजे. आपल्या घरामध्ये एक ध्यानात घ्या, कोणत्या तरी आपल्या ज्या संतांनी दिलेले ग्रंथ आहेत त्या कोणत्या तरी ग्रंथाचं निदान अर्धा तास तरी वाचन प्रत्येक घरी झालं पाहिजे. आपल्याला घर जर मंदिर करता आलं ना तर घरात सुख मागावं लागणार नाही, सुख आपला पत्ता विचारत येईल. या या वैष्णवांचे घरी, या या वैष्णवांचे, या या वैष्णवांचे घरी, या या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा
आपण जर वैष्णव वारकरी भाविक म्हणून जीवन जगत असू ना, मग कुठल्याही जाती धर्मात कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जीवन मिळालेलं असलं आपण भाग्यवान. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. माणसं हे कधी परिस्थितीनं जातीनं श्रेष्ठ ठरत नाही. माणसं श्रेष्ठ ठरतात ते आपल्या संस्कृतीनं, आपल्या सेवेनं, आपल्या सत्कार्यानं. या जगाचा इतिहास तेच सांगतो. बाकी श्रेष्ठ ठरण्याचं दुसरं कोणतंही माध्यम नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना हा वारसा मिळालेला होता. महाराज तो चालवत होते. पंढरीची वारी अखंड होती. महाराजांना जर कोणी विचारलं, महाराज काय तुमच्या घरी आहे, महाराज म्हणायचे, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक मेण करी तीर्थव्रत. अशा रीतीनं परमार्थ साधना आणि साधना करता करता महाराजांना परमात्म्याचा अनुभव आला. बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला. बालवेशामध्ये एकदा दर्शन पांडुरंगाचं झालं. भामचंद्रावरती अजगराच्या रूपात पांडुरंगाचं एक दर्शन झालं आणि अजगरातून पांडुरंग प्रगट होऊन भेटला. असं संत महिपती महाराजांनी लिहिलं जे चरित्र आहे तुकोबारायांचं, त्यामध्ये त्यांनी नमूद केलं. अर्थात पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. तुकोबाराय साधना करता करता सिद्धावस्थेला गेले. साधना करता करता ते परिपक्व परिपूर्ण सिद्धावस्थेला पोहोचले. मला असं वाटतं आजच्या अभंगाचा विचार करताना जगद्गुरु तुकाराम महाराजांना मुळात जन्म मरणाची चिंता वाटत होती तो एक काळ, आणि जन्म मरणाची चिंता मिटली तो एक काळ, म्हणजे साधकावस्थेतला काळ आणि सिद्धावस्थेतला काळ. या दोन्ही काळाविषयी आपल्याला थोडंसं बोललं पाहिजे. आता आपण कधी कधी सामान्य माणसं या दोन्हीही काळाच्या अलीकडे असतो. तेही मी आपल्याला सांगून जाईल. जन्म मरणाची चिंता कुणाला वाटते? ज्याला या जीवनाचं ध्येय कळालं. हे जीवन कशासाठी आहे? खायचं प्यायचं मरायचं एवढ्यासाठी नाहीये, तर अमरत्व प्राप्त करण्यासाठी हे जीवन आहे. परमात्मा प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी, सच्चिदानंद स्वरूपाच्या प्राप्तीसाठी. मला सांगा, शाळेमध्ये गेल्यानंतर चिंता कोणती मुलं करतात? ज्याला अभ्यासाचं महत्त्व कळालं तो. आणि अभ्यास चांगला झाला, मार्क चांगले पडले की मग त्यांची चिंता हळूहळू मिटते. पण एक वर्ग असा आहे त्याला कशाची चिंता नाही आहे. बापाचे पैसे खर्च होतात त्याचीही चिंता नाही, शाळा बुडाली त्याचीही चिंता नाही, अभ्यास नाही झाला त्याचीही चिंता नाही, मार्क कमी पडले त्याचीही चिंता नाही. निर्लज्जम सदा सुखी. विठाला मार्क कमी पडू द्या मुलांना. मार्क शेवटी बुद्ध्यांकाचा भाग आहे. मला स्वतःला, मी मुलं सांभाळतो 600-125, मला त्याची कल्पना आहे. मार्क कमी पडू द्या. फक्त मायबाप आपल्यासाठी जे खर्च करतायत ना, ती आई रोजानी जाते कधी कधी. बाप फाटके कपडे घालतो, फाटकी चप्पल घालतो, ते ध्यानात राहू द्या. नाहीतर मुलाबाळांमध्ये मजा मारता मारता तिकडे तुम्ही पैसे अडके वाया घालवणार. आणि घरातली माणसं इकडे. एक प्रसंग घडला लोणीला, इंजिनिअरिंग कॉलेजला. एक बाप आला एक दिवस, म्हणला, सर माझं पोरगं आता कितवीला गेलं. नाव सांगितलं त्या बापानं पोराचं. म्हणे, दादा या नावाचं पोरगंच नाही आमच्या कॉलेजला इंजिनिअरिंगला. असं म्हणल्यावर बाप मटकन खाली बसला, डोळ्यात पाणी आलं. तो म्हणला, मला शंका आली म्हणूनच आलो दादा. मी 2 एकर जमीन आहे, 2-4 गायी आहे. आम्ही दोघं नवरा बायको स्वतःची जमीन थोडीफार करतो, गाया सांभाळतो, शेजाऱ्याचे आणखी कामं करतो, मजुरी करतो. पण इच्छा होती की पोराला इंजिनियर करावं म्हणून. 5 वर्ष झाले म्हणे पोरगं फीला पैसे घेऊन येत आहे म्हणे माझ्याकडून. आता 20,000 द्या, आता 40,000 द्या, आता 25,000 द्या. म्हणजे किती नालायक संतती असेल ही, की जे आईबाप उन्हातानात राबत आहेत, या नालायकानं, या काट्यानं त्यांचे पैसे. हे घडलेलं आहे. हे गोष्टी गंमत नाही सांगत, काही रचलेली गोष्ट नाही, घडलेली गोष्ट. मला सगळे प्राध्यापक आमच्याकडे नेहमी चतुर्थीला कीर्तनाला येतात, ते सांगत राहतात घडामोडी. बसलं त्या प्राध्यापकांना मला सांगितलं,
त्या पोरानं नावही इंजिनिअरिंगला घातलं नाही. बापाकडून पैसे घेतले, हळूहळू गाडी घेतली, मजा मारायला लागला, हिंडायला लागला, वाईटाच्या संगतीत, गुन्हेगारांच्या संगतीत, आणि बापाला म्हणायचं मी चाललो कॉलेजला. आता ते इतके भोळे ना अडाणी होते की त्यांनी 5 वर्ष पाहिलंही नाही. आणि म्हणून मुलाबाळांना विनंती आहे, मुलं मुली, बाबा हो, आपल्या आईवडिलांच्या, आपल्या परंपरेच्या, आपल्या संस्कृतीच्या गोष्टीची जाणीव ठेवा आणि जीवन तुमचंही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. शेवटी जे चुकीच्या संगतीत गेले ते सुखी नाही झाले कधीच. ते 2-4 दिवसच सुखी राहतात चुकीच्या संगतीत गेलेले. काय 2-4 वेळा हॉटेलला खायला मिळतं आणि 2-4 वेळा 2-4 शहरात फिरून येतात, आणि झालं 2-4 महिन्यांनी तर गुन्हेगाराबरोबर याचंही नाव छापून येतं पेपरामध्ये, पोलीस याचा शोध घ्यायला लागतात, मग जिरते सगळी. त्या वाईटाच्या संगतीत तुम्हाला थोड्याशा पार्ट्या मिळतील, आईबापाच्या नावाचं मात्र मातेर होऊन जाईल. विठाला विठाला चिंता त्यालाच वाटते ज्याला महत्व आहे एखाद्या विषयाचं. एखाद्या विषय पेरणी वेळेवर नाही झाली याची चिंता कोणाला वाटते? तुमच्या सारख्या कळकळीचा जो शेतकरी आहे, तळमळीचा, कळकळीचा, त्याला, ज्याला काय घेणं देणं झाली तर झाली, उशिरा काय त्याच. म्हणून चिंता वाटायला सुद्धा काहीतरी विचार लागतो. पण जन्म मरणाची चिंताच वाटत नाही असा जो वर्ग आहे त्याला पामर म्हणतात. ज्याला काही घेणं नाही, जन्माला कशाला आलो माहित नाही, जगायचं कशाला माहित नाही, मेल्यावर काय होतं माहित नाही, हे धसमुसळ्यासारखं. गुरुवारी नारायणगिरीजी महाराजांचा शब्द आहे. महाराज म्हणायचे धसमुसळ्यासारखं जीवन जगणारे काही लोक, ज्याला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, बरं कळत नाही, वाईट कळत नाही, खरं कळत नाही. आणि म्हणून असा एक वर्ग तुकोबार आहे. एका संस्कारित कुटुंबातले एक विचारी सत्पुरुष आहे. त्यांना चिंता वाटत होती. कोणती चिंता वाटत होती? ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्र दिवस हेची तळमळ, रात्र दिवस हेची तळमळ, पा म्हणे नाही आपुले, पा म्हणे नाही आपुले, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्र दिवस हेच तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन. कोणती चिंता? कै मी उद्धार पावेन, कै कृपा करणार, माझा उद्धार होईल का? आणि म्हणून मायबाप हो, एखाद्या विषयाची चिंता करण्यासाठी त्या विषयाचं गांभीर्य लक्षात यावं लागतं. आरोग्याची थोडीफार काळजी केलीच पाहिजे, तरच आपण आरोग्याचे नियम पाळू. डॉक्टर म्हणतात साखर 300च्या वर गेली, हे म्हणतात ठेवा 2 गुलाबजाम. डॉक्टर म्हणतात कोलेस्ट्रॉल तुमचा आता 250च्या वर गेलं, हे म्हणतात आज जरा भजे होऊन जाऊ द्या.
गंमत सांगतो. एका पेशंटला डॉक्टरनी सांगितले, पा तुम्ही आजारी आहात, तुमची पचनशक्ती थोडी मंदावलेली आहे आणि म्हणून तुम्ही हलकं खा म्हणे. काय खा? हलकं. त्याला त्रास परत वाढला. महिनाभरानं पुन्हा डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणल्यावर मी सांगितलं होतं तुम्हाला हलकं खा. तो म्हणला मी हलकंच खाल्लं डॉक्टर. म्हणे काय काय खाल्लं सांगा बरं. डॉक्टरला लक्षात आलं होतं, पेशंटचा साधारण अंदाज आलेला होता. त्याला अंदाज येतो आपल्याला माणसाचा. काय हलकं खाल्लं? म्हणे डॉक्टर पाण्यापेक्षा तेल हलकं. म्हणे बरोबर आहे, पाण्यात तेल टाकून पहा बरं काय वर तरंगतं तेल. आणि तेलापेक्षा भजे हलके म्हणे, वडे हलके, कारण ते त्याच्यावर तरंगतात. डॉक्टर म्हणला इतका विद्वान पेशंट माझ्या आयुष्यात मला भेटलेला नाही. म्हणजे तू दररोज भजन वडे हाणलेले दिसतात आणि कशाला पचनशक्ती जाग्यावर राहील? अरे पोटाची कचराकुंडी करून टाकली म्हणे तू. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आरोग्याची काळजी सुद्धा तीच माणसं घेतात ज्यांना आरोग्याचं महत्त्व कळतं. या जीवनाच्या उद्धाराचं महत्त्व ज्यांना कळालं ते जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी तुका म्हणे घडी घडीने साधावे, एकेका क्षणाचा एकेका दिवसाचा सदुपयोगच केला. वाढता हा पुण्यधर्म केला आणि तो पुण्यधर्म करता ते भजन करता करता अशा अवस्थेला पोहोचले मायबाप हो. सामान्य सगळ्या जीवांना काळानं ग्रासून टाकलेलं आहे. काळे खादला हा अवघाची आकार, उत्पत्ती संहार घडामोडी, परंतु त्या काळावरही विजय मिळवला. तुकोबाराय म्हणतात आता जन्म मरणाची चिंता मी विसरूनच गेलो, कारण मायबाप परमात्मा आहे हे लक्षात आलं आणि त्याचा अनुभव आला. अभंगाचं पहिलं चरण. जन्म चिंता तू माझा अनंता मायबाप. तुकोबाराय चिंता करून एक दिवस चिंतामुक्त झाले, कारण चिंता केल्याशिवाय चिंता मिटत नाही, हेही तितकंच खरं.
फक्त चिंता व्यर्थ विषयाची नको, चांगल्या विषयाची करावी. थोडीफार चिंता केल्याशिवाय ते काम चांगलं होत नाही. म्हणून उत्तम प्रकारे काही पीक पाणी घ्यायचे तर थोडंफार त्याचा विचार विनिमय काळजी घ्यावीच लागते. आपल्याला मुलांना काही योग्य जीवनामध्ये उभं करायचंय, थोडीफार काळजी घ्यावी लागते, विचार विनिमय करावा लागतो. काहीच काळजी न करता जगात काही चांगलं होत नाही. म्हणून चिंता वाईट असते, पण ती चुकीच्या विषयाची. कधी कधी माणसं अशा विषयाची चिंता करतात या की ज्या विषयाचा आपल्या जीवनाशी फारसा संबंध नाही, अशी चिंता करणं व्यर्थ आहे. विठाला विठाला. आपले सर्वांचे सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज एक गोष्ट सांगायची. म्हणे एका घरामध्ये एक वयस्कर माणूस होता आणि त्याला काय आजार झाला कळेना, परंतु शरीर थोडंसं कृश झालं, थकलावाने झालं. डॉक्टरकडे नेलं, वैद्याकडे नेलं, आयुर्वेदिक ॲलोपॅथिक सगळ्या औषधी वापरून पाहिल्या, पण काय गुण येईना. एक दिवस एक साधू महात्मा भिक्षा मागत मधुकरी मागत त्या दारी आले. घरातल्या आजीबाईने सांगितलं, साधू महाराज आमच्या मालकाला काय आजार आहे तेच कळत नाही, जरा काय औषध असलं तर सांगा, आमचे मालक तेवढे बरे व्हावेत अशी अपेक्षा आहे. मग ते साधू महाराज त्या वयस्कर माणसाजवळ जाऊन बसले. आजीबाई म्हणल्या, मी चहा दूध घेऊन येते. महाराज तोपर्यंत आमच्या मालकाला 2 शब्द थोडं विचारान, काय औषध पाणी द्या. साधू महाराज बसले आणि विचारलं, बाबा काय नेमकं दुखतंय? म्हणे काय महाराज कळायला तयार नाही, पुष्कळ पोरांनी सगळीकडे नेलं पण अजून काय बरं लागत नाही. म्हणे नेमकं तुमच्या मनात काय चाललंय ते सांगा, दुखण्याचं नंतर पाहू. तुम्ही नेमका घोकमपट्टी कशाची करता? कारण साधूच्या लक्षात आलं हा काही शारीरिक रोग नाही, हा मानसिक रोग दिसतोय. आणि नाहीतरी मनावर एखाद्या गोष्टीचे परिणाम झाले की त्याचंच आजारात रूपांतर जास्त होतं. म्हणून मन प्रसन्न ठेवणं निरोगी राहण्याचं पहिलं लक्षण आहे. मन करा रे प्रसन्न. हे आज विज्ञान युगामध्ये सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे. थोडंसं मनावरचं दडपण दूर करून, मनाला प्रसन्न ठेवून, थोडंसं भय दूर करून. कधी कधी भय असतं, भीती. कोरोनामध्ये काय झालं, भीतीनंच माणसं जास्त गेली आजारापेक्षा. ज्यांना बोलायला कोणी मिळालं नाही, जवळचं कोणी भेटायला आलं नाही, किंवा अशी अवस्था, किंवा दुसऱ्यांच्या बातम्या. म्हणून कोरोनामध्ये एकमेकाला फोन करताना सुद्धा फार सावध बोलण्याची गरज होती. एकदा एका पेशंटला एक पाहुणे भेटायला आले कोरोनामध्ये, लांबूनच बसले आणि ते पेशंट तिकडं होतं. म्हणे कसं काय आता? म्हणे आता बरं आहे म्हणे, जरा सलाईन लावले डॉक्टरनी. स्कोर किती आहे तुमचा? म्हणे माझा स्कोर 18चा आहे. हे पाहुणे म्हणतात, बाबा 18 आहे? आणि काय झालं? अहो आमच्याकडे तर परवा 10 स्कोरवाला मेलं म्हणे एक. या असले निर्बुद्ध पाठवत जाऊ नये बरं पाहुण्यारावळ्याच्या भेटीला. हे घरी ठेवा असे. हे नमुने कधी पेशंटला भेटायला पाठवू नका. अहो तिथं धीर देण्याची गरज आहे. धीर खचून जाईल ना माणसाचा. आणि अशाच गोष्टी जास्त घडल्या कोरोनात. गरज नसताना एकमेकाला मेसेज पाठवायचे, गरज नसताना एकमेकाला कधी खरी कधी खोटी चुकीच्या माहिती एकमेकाला प्रसारित झाल्या आणि त्याच्यामुळं भीतीचं वातावरण वाढतच गेलं. विठाला जाईल 12 वाजून गेले. मी 2-5 मिनिटांमध्ये उर्वरित चरणांचा सरळ अर्थ पाहून थांबतो. ऊन फार आहे, थोडंसं हवा सुटलेली आहे म्हणून थोडं बरं आहे. आणि मोठे पाटलांनी खूप चांगली व्यवस्था केली. कूलरची व्यवस्था आहे, मंडप सावलीचा घातलेला आहे, जाड कापडाचा मंडप आहे. उन्हाळ्यामध्ये टेरिकॉटच्या कापडाचं, खरं म्हणजे टेरिकॉट आता आपण घालायलाही वापरू नये आणि इतरही ठिकाणी, कारण ते फार त्रास देतं. सुती कपडे चांगले असतात. आणि हा सुती मंडप घातल्यामुळे कीर्तन निवांत झाडाखाली उभं राहून बोलल्यासारखं वाटतंय आम्हाला. इतकं सुंदर चांगली व्यवस्था. मला वाटतं टाळ्या वाजून आपल्या मोठे पाटलांचं अभिनंदन. आई वडिलाविषयीची श्रद्धा जी मनात आहे कुटुंबाच्या, मुलं मुली सुना नातवंड चुलते काके पुतणे सगळा परिवार आज मोठ्या भक्तिभावानं एकत्र येऊन हे मातोश्रींचं पुण्यस्मरण करतोय. पै पाहुणे मंडळी सगळी उपस्थित झालेली आहे. तेव्हा मी सर्वांनाच खऱ्या अर्थानं धन्यवाद. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझा अनंता मायबाप. देवा आता जन्म मृत्यूची चिंता नाही राहिली. त्याचं कारण
जो जन्माला घालतो आणि ज्याच्या हातात मृत्यू आहे त्याच्याशीच नातं जोडलं गेलं. आता चिंता कशाची राहिली सांगा. त्याचा साक्षात्कार झाला, जीवनाचं तत्वज्ञान कळालं. मृत्यू शरीराला आहे, आत्म्याला नाही आहे. आणि जो आत्मा पुन्हा पुन्हा शरीरांमध्ये येतो, जन्माला येतो, परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर त्याची फेरीही थांबून जाते, हेही लक्षात आलं. कारण या जगाचा करता करविता कोण असेल तर तो परमात्मा, हे तुकोबारायांना अनेक अभंगांमधून त्यांनी सांगितले. विठाला आंधळ्या बांगड्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तुची सर्व होय जाणत, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. आणि म्हणून या जगतामध्ये सर्व सूत्र परमात्म्याच्या हाती आहे आणि त्या परमात्म्याचा अनुभव आलेला आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आता मी चिंता विसरलो, आता मी स्थिर अशा मानसिक अवस्थेमध्ये आलो, शांत स्थितीला मानसिक अवस्थेत आलो. मायबाप हो, माणसाचा जीवनविषयक विचार जेवढा प्रगल्भ आणि परिपक्व होईल तेवढा मनुष्य स्थिर चित्तानं या जीवनात जगतो. परिपक्व विचार झाला पाहिजे आणि त्याला व्यवहार आणि परमार्थ दोन्ही गोष्टीतला ज्ञान त्याला जेवढं जेवढं होईल तेवढा तो स्थिर चित्तानं. आणि म्हणून जुनी माणसं अशी होती ना, संकट त्यांच्या जीवनात येत होती, परंतु किती स्थिर चित्ताची माणसं होती. तो काळ कसा होता बघा. मला आमचे एक स्नेही भेटले, वडील मोठे जमीनदार, मोठं कुटुंब, म्हणजे आजोबाच्या पंजोबाच्या काळापासूनचं एक प्रगत कुटुंब, मोठं कुटुंब. तर त्यांनी सांगितलं की माणसं कशी धैर्यवान होती, पण मोठी वळई होती चाऱ्याची, गंजी वळई, आणि अचानक ती पेटली. काहीतरी झालं, कोणाकडून तरी बिडी काडी फेकण्यात आली, अमकं दमकं झालं आणि ती पेटली. जुना काळ, 50-60 वर्षापूर्वीचं सांगतो. मोठी वळई होती. तर ते ग्रस्त, वयस्कर ग्रस्त बसलेले होते. त्यांनी पोरांना हाक मारली, गाड्याला हाक मारली. अरे पहा म्हणे पोरा, विजलं तर पहा, पण तुमच्या जीवाला जपा, काय काळजी करायचं कारण नाही, आपणच कमावणारे, आपण कमावणारे, कष्ट करू, पुन्हा भरून काढू, काळजी नाही करायची. नाही तर दुसरा एखादा माणूस आजच्या काळातला, एवढं काय झालं, माणसं एवढं मनाला लावून घेतात, स्वतःचे बीपी वाढवून घेतात, स्वतःचं टेन्शन वाढवून घेतात, इतरांचं टेन्शन वाढवतात. आणि म्हणून आपण आज सुखदुःखाला सामोरं जाण्यासाठी तितके तयार नाही आहोत जितके जुने माणसं होते. आज माणसाला सुखच पाहिजे, दुःख नकोच म्हणतो. आणि दुःख चुकणार आहे का आपण नको म्हणल्यानं? कारण जगाचा तो स्वभाव आहे, सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुख. आता फार ऊन लागतंय म्हणून म्हणता येईल का सूर्याला उद्या उगवू नको? उगवणारच आहे, आपली इच्छा असो वा नसो. ऊन सावली पाहावीच लागणार आहे. तसंही सुख दुःख जीवनात थांबत नाही, आपण धैर्यवान असावं. आपण याला सामोर, बरं ही सुख दुःख या मृत्यू लोकात देव जरी आला तरी त्याला सोडत नाही. मग तिथून साधू संत सुटत नाही, देव सुटत नाही, जीव कसा सुटेल? फक्त त्या दुःखाकडे पाहण्याचा सहज दृष्टिकोन निर्माण व्हावा. ठीक आहे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. प्रसंग आलाच आहे तर त्याला आता कुरकुर न करता, फार काळजी न करता त्याला सामोरं जायचंय. प्रगतीचा काळ असून आत्महत्या वाढल्यात, भांडणतंटे वाढले, आजार वाढले, दुःख वाढलेलं आहे जगामध्ये. हे निश्चित मान्य करावं. सुविधा भरपूर आहे पण सुखाचा अभाव आहे. आणि आपल्या आजापंजाच्या काळामध्ये सुविधेचा अभाव होता पण सुखाला कमतरता नव्हती. कारण माणसं सुखासाठी परिस्थितीवर अवलंबून नव्हती, त्यांनी मनस्थिती भक्कम ठेवलेली होती. आणि मनस्थिती भक्कम असेल तर सुख आपल्याला सोडून जाणार कुठे? आणि म्हणून येणाऱ्या प्रसंगाला सकारात्मकपणे पुढं कसं जायचं. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या पायाला जखम झाली. तुमच्यासारखी 4 माणसं म्हणाली, महाराज आता उभं राहून कीर्तन करू नका,
पायातून पाणी गळतंय जखमेतून. महाराज म्हणले जखम आता जुनी झाली, माझ्या परिचयाची झाली. त्याच्यामुळे त्या जखमेचा मला त्रास नाही, माझा जखमेला नाही, तुम्ही काय त्रास घेऊ नका. होऊन जाईल. काय याला म्हणावं, समयासी सादर व्हावे देव ठेवील. परिस्थिती आलीच आहे. का आली का सांगू का आपल्याला? मोठं उदाहरण सांगू. मोठं उदाहरण, पांडवांना वनवास आला. अचानकपणे द्युतकर्म खेळायला काय बसले आणि तिथं हरले काय, आणि काही मिनिटात घडलेला प्रसंग आहे आणि त्याच्यासाठी आयुष्यभर वनवास पत्करावा. खेळ किती मिनिटाचा झाला? थोड्या फार मिनिटाचाच खेळ होता. द्युतकर्म, पण हरले. पण सांगतो आपल्याला, हे षडयंत्र होतं हे पांडवांच्या ध्यानात आलं. आपला भाऊ चुकीचा नाही आहे. आणि म्हणून या तिघा भावांनी कधी धर्मराजाला मरेपर्यंत एकदाही म्हणले नाही की तुझ्यामुळे ही वेळ आली, तू खेळायला बसला होता. याला माणुसकी म्हणतात, याला संयम म्हणतात, याला कुटुंबाचं शहाणपण म्हणतात. आज कोणीच कोणाला सोडायला तयार नाही. नवरा बायकोला दोष देतो, बायको नवऱ्याला देते, भाऊ भावाला देतो, मुलं एकमेकांना देतात, म्हातारे तरुणांना देतात, तरुण म्हाताऱ्यांना देतात. दररोज दोषारोप चाललेत. कुटुंब सुखी होणार कसे? मोठं मन करावं लागेल सगळ्यांना. वडीलधाऱ्यांनी मोठं मन केलं पाहिजे, महिलांनी मोठं मन केलं पाहिजे, तरुण पिढीनंही आदर ठेवला पाहिजे जुन्या पिढीचा. काय उपयोग नुसती कीर्तनं, सप्ते, भजनं, कोट्यावधीचे खर्च, पण तुमच्या आणि माझ्या घरामध्ये जर का त्या आनंदाचा काही अनुभव येत नसेल. आणि म्हणून आनंदाचा अनुभव घेण्यासाठी परमार्थाचा दिखावा करून चालणार नाही, त्या पारमार्थिक विचारांचा अंगीकार करावा लागेल. विठाला कळून चुकलेला आहे की जन्म हा शरीराला आहे, मृत्यू शरीराला आहे, आणि मग चिंता करायची कशाला? परमात्मा माझा मायबाप आहे, त्याला मी मायबापाचं नातं जोडलेलं आहे. नाहीतरी संतांनी विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता असंच नातं परमात्म्याशी जोडलंय. आणि आता या जगामध्ये महाराज म्हणले आम्ही राहू, पण होतील ते डोळा पाहे न प्रकार, भय आणि भार निरसली. आता साक्षीभूत होऊन फक्त या जगाकडे पाहणार, जे होईल ते होईल. कारण सगळं आपल्या हातात नाही आहे. सगळं आपल्या हातात असतं तर आपल्याला निर्णय घेता आले असते. पाऊस कोणत्या तारखेला पडावा आपल्या हातात नाही. हा कोणत्या तारखेला पडतो हे तज्ज्ञ मंडळी सांगतात. आता काही भोळ्या भाबड्यांना असं वाटतं की पंजाब डक पाऊस पाठवतो. पाऊस नाही पाठवत, तो सांगतो आमच्या तारखेला पडणार आहे. काय म्हणतात, त्या पंजाब डकला काही कळत नव्हतं का आणि आमचे गहू ओले झाले. अरे त्याने काय पाठवला का? त्याला कशाला शिव्या घालता बिचाऱ्याला? तो फक्त अंदाज देतोय तुम्हाला. अभ्यासू माणूस आहे, एक शेतकऱ्याच्या कुटुंबातला अभ्यासू माणूस आहे, पण केवढा तज्ज्ञ आहे, केवढा सुंदर, जे मोठमोठ्या शास्त्रज्ञांना अचूकपणे सांगता येत नाही तो तुमच्या आमच्या घरातला शेतकऱ्याचा पोरगा सांगतोय. ही एक मोठी गोष्ट आहे. मुद्दा इतकाच आहे की जे होणार त्याच्याकडे पाहावं लागतं. कधी कधी नाईलाज होतो. म्हणून होतील ते डोळा पाहे ना प्रकार, भय आणि भार. भय केव्हा संपतं? द्वैत संपलं की भय संपतं. आणि भार केव्हा उतरतो? आपण करते करविते नाही हे कळलं की डोक्यावरचा भार. करता करविता परमात्मा हे एकदा मान्य झालं, आपण करते करविते नाही. आणि आपण करते करविते असतो तर आपल्या मनात. दुर्योधनाने ठरवलं होतं पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन देणार नाही. झालं उलटच. त्याच्याकडे चिमुटभर जमीन राहिली नाही, आयुष्यही राहिलं नाही, घरानंच शिल्लक राहिलं. आपण ठरवतो ते होतं का देव ठरवतो ते होतं? देव राखे तयार कोण, देवाची मर्जी आहे. भयानी भार निरसली, लिगाडाचे मूळ होती पंचभूते, ज्याचे त्या पुरते विभागिले. देह तादात्म्य हे दुःखाला कारण आहे. आणि देह म्हणजे मी नाही, देह पंचतत्वाचा आहे हे समजून घेणं ज्याचे त्या पुरते विभागिले. पिंड हा पाचांचा अनिला औसना, शेखी लागे ज्याचा, हे समजून घेतलं महाराज म्हणतात. आणि तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की देवा आता खऱ्या अर्थानं आम्ही, तू आमचं श्रद्धास्थान आहे, तू आमचं सर्वस्व आहे, या अर्थानं आता तुझ्याशी नातं जोडलेलं आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे झाला प्रपंच पारिखा, तुका म्हणे झाला प्रपंच पारिखा, तुका म्हणे झाला प्रपंच पारिखा, तुका म्हणे झाला प्रपंच पारिखा.
विकासजी विकासजी वाह वाह बहुत बढ़िया बहुत बढ़िया ज्ञानेश्वर माऊली तुका म्हण आम्हासी तू सखा पांडुरंग होतील ते डोळा पाहेन प्रकार भयानी भार निरसली. कैलासवासी गंगा भागीरथी रतनबाई भगीरथ पाटील मोठे या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी जमलेले आपण सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, अनेक पदावरची पदाधिकारी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, मोठे पाटील परिवाराचे सर्व पाहुणे, स्नेही, नातेवाईक, विशेष करून आजच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर येऊन गेले. यामध्ये आत्ताच मगाशी उपस्थित झालेले लांडेवाडी तालुका नेवासा सोनई परिसरामध्ये लांडेवाडी एक जुनं महत्त्वाचं गाव आहे, एक संत भूमी आहे. वैकुंठवासी गुरुवर्य माधवबाबा लांडेवाडीकर यांचं ते गाव आणि या गावातील प्रगतशील शेतकरी, उद्योग, व्यवसाय, नोकरी, शेती या दृष्टीनं नेवासा तालुक्यातलं एक प्रमुख परिवार लांडे पाटील परिवार. या परिवारातील हरिभक्तीपरायण बाळासाहेब पाटील लांडे, सन्मान्य भाऊसाहेब पाटील लांडे हे सुद्धा उपस्थित झाले. सन्मान्य आमचे स्नेह कराळे पाटील आहेत, गाढे पाटील आहेत, सन्मान्य कल्याणरावजी जगताप पाटील आणि या भागातील सगळे आदरणीय मंडळी आहेत. त्याचबरोबर आपल्या या किरतपूर गाव आणि परिसरातल्या गावचे सगळे स्नेही मंडळी उपस्थित आहे. आणि आपल्या किरतपूर गावामध्येच उद्यापासून 19 एप्रिल 2025 ते 21 एप्रिल या कालावधीत कालभैरवनाथ यात्रा उत्सव या निमित्ताने कीर्तन महोत्सवाचं आयोजन त्रिदिनी करण्यात आलेलं आहे. आणि कीर्तनाची वेळ नाही टाकली का रे पोरं इकडे? हां, 7 ते 9 7 ते 9 इकडे बाजूला लिहिली, कीर्तनापासून लांब लिहिली. नाही लांब आहे. हां हे मला वाटलं छापलेली वेळ. तर हे कीर्तन पहिल्या दिवशी जे कीर्तन आहे ते खानदेश रत्न वैराग्य मूर्ती परमादरणीय तुकाराम बाबा जेऊरकर 19 तारखेला 7 ते 9 हे कीर्तन आहे. आणि दुसऱ्या दिवशी अशोकजी महाराज इलक शास्त्री बोधेगाव जिल्हा अहिल्यानगर शेवगाव तालुक्यातील त्यांचं कीर्तन आहे, तेही 7 ते 9 या वेळेतच आहे. आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी ज्ञानेश्वर माऊली शिंदे महाराज अध्यापक बरं का, अध्यक्ष केलं इथे, परंतु ते अध्यापक आहेत संस्थेचे, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे. तर ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं शेवटचं कीर्तन 7 ते 9 सायंकाळचं आहे. आणि अतिशय उत्तम रीतीनं सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, साईबाबा, छत्रपती शिवराय या सगळ्या महापुरुषांच्या आणि भैरवनाथाच्या कृपेनं हा उत्सव पार पडणार आहे. आपण याच जागेमध्ये याच मंडपात, हाच मंडप आहे, हीच जागा आहे
तर या सर्व पंचक्रोशीनं या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो. आमचे बाबासाहेब पाटील काळे आणि सर्व स्नेही मंडळी, कारले पाटील आदी उपस्थित झाले. सन्माननीय आमचे कटारे पाटील, जुने स्नेही गुरुबंधू तेही उपस्थित झाले. त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल